गोष्ट वाचणार आहे. चांदोबाचे घर. वाच मग. कारण चांदण्या रात्री सर्व वस्तू चमचमतात. निजोला चांदणे खूप आवडतात असे, पण जेव्हा चांदोबा उगवत नसे तेव्हा अंधार होता. असे काळा आणि भीतीदायक अंधार. असा अंधार त्याला बिलकुल आवडत नसे. त्याने आजीकडून ऐकेल होते की 4 डोंगरांच्या पलीकडे चांदोबाचे घर आहे. चांदोबाच्या घरी जावे, त्याला सांगावे की रोज उगवत जा. दुसऱ्याच दिवशी निजो चांदोबाच्या घरी जायास निघाला. थोडेसे चांदणे निघाला. पहिल्या डोंगरावर पोहोचलो तर काय, समोरून रागावलेला हत्ती आला. हत्ती म्हणाला, मला काहीतरी खायला दे, नाहीतर मी तुला फेकून देईन. निजो म्हणाला, मी चांदोबाच्या घरी जात आहे. उद्या परत येईन, तेव्हा खायला देईन. हत्ती म्हणाला, ठीक आहे. निजो दुसऱ्या डोंगरावर पोहोचला. समोर होता एक भुकेला सिंह. सिंह म्हणाला, मी तुला खाऊन टाकेन. निजो म्हणाला, मी चांदोबाच्या घरी जात आहे. उद्या परत येईन, तेव्हा खा. सिंह म्हणाला, ठीक आहे. तो तिसऱ्या डोंगरावर पोहोचला तर मोठ्या अजगराने त्याला जखरले. अजगर म्हणाला, मी तुला गिळून टाकेन. निजो म्हणाला, मी चांदोबाच्या घरी जात आहे. उद्या परत येईल, तेव्हा खा. अजगर म्हणाला, ठीक आहे. तो चौथ्या डोंगरावर पोहोचला. काळोख झाला होता. त्याने डोंगरावर वरून पाहिले. एक घर प्रकाशाने उजळून निघाले होते. तो धावत तिथे पोहोचला. घरातून म्हातारे बाबा बाहेर आले. निजो म्हणाला, मी चांदोबाला सांगायला आलो आहे की त्याने रोज उगवावे. चांदोबा म्हणाले, ठीक आहे. आता तू थकला असेल तर जेवू झोपून जा. सकाळी बाबांनी निजोला एक गाठले दिले. रस्त्यात काय खायला केळी दिली. सांगले तर की ते गाठले घरी गेल्यावरच सोड. निजो परत गेला. रस्त्यात अजगर भेटला. अजगर म्हणाला, आता मी तुला गिळून टाकणार आहो. निजो म्हणाला, पुढच्या डोंगरावर माझा मित्र आहे, तिथे जाऊ मग दोघांना गिळून टाक. दोघे पुढच्या डोंगरावर पोहोचले. तिथे सिंह बसला होता. सिंहाला पाहताच अजगर पळून गेला. सिंह म्हणाला, आता मी तुला खाणार. निजो म्हणाला, पुढच्या डोंगरावर माझा दोस्त आहे, तिथे जाऊ मग दोघांना खाऊन टाक. दोघे पुढच्या डोंगरावर पोहोचले. तिथे हत्ती बसला होता. हत्तीला पाहताच सिंह शेपूट घालून पळून गेला. निजोला
हत्तीला केळी दिली आणि तो पुढे चालू लागला. घरी जाताच त्याने गाठले उघडले. त्यात एक मडके होते. मडक्यातून खूप काजवे बाहेर आले. पूर्ण घर प्रकाशाने भरून गेले. एकदम चांदोबाच्या घरासारखे. आता मी